कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मी स्वतः कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे। मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं। पण दमनिया यांनी देखील आरोप करण्यात आले। दमनिया म्हणतात 100% आशीर्वाद आहे असं दस म्हणालेत आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे। पहा, असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का? या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का? काहीतरी विनाकारण बोलू नये। मी स्पष्टपणे कालच सांगितले, विक्टिम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्यांनी फिर्याद द्यावी। भाजपचं भटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश सहसंयोजक पक्ष आहे ती त्यांच्याकडे, आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही, ते पद तपासावं लागेल। परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी, एवढंच माझं मत आहे। त्याची समर्थन मी केलेलं नाही, तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन। मला काय भेट घ्यायला? मी ओळखतो, सतीश भोसले हा कधी कधी माझ्याकडे येतो। मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे। शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मी कुठं नाही म्हणतो। आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसल्यात। महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती।